नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेतलाच पाहिजे बरं का. तर ते कृष्णाने खूप मोठा असा इव्हेंट घरामध्ये सेट केलेला आहे. ती लावणार आहे बाळजाबाईचं लग्न. आता हे ऐकल्यानंतर तुम्ही शॉक झालात ना? हो, असंच मालिकेमध्ये होणार आहे. तर होतं असं की आता बाळजाबाईचे आणि त्यांच्या मिस्टरांची म्हणजे बाळजाबाईच्या सासऱ्याची ॲनिव्हर्सरी येत असते, पण इथं दोघांच्या लक्षात नसतं आणि बाळजाबाई म्हणते बाळजाबाईच्या सुद्धा काहीच लक्षात नसतं. तर आता कृष्ण आणि दुष्यंतने ठरलं असतं की यांची ॲनिव्हर्सरी खूप मोठी धूमधडाक्यात साजरी करायची, त्यांचं दोघांचं दुसरं लग्नच लावून द्यायचं. तर आता कृष्णा इथं सगळ्यांना घरात सांगत असते की आज आपल्या इथं पाहुणे येणार आहे, संध्याकाळी मस्त असा स्वयंपाक झाला पाहिजे. तर कृष्णाचे सासरे म्हणतात, कशाचं स्वयंपाक, काय नेमकं? तर कृष्ण सांगते की आपल्या इथं लग्न आहे आणि बाळजाबाईला बघण्यासाठी पाहुणे येते. हे ऐकल्यानंतर बाळजाबाईलासुद्धा धक्काच बसतो आणि कृष्णाच्या सासऱ्यांनासुद्धा धक्का बसतो की कृष्ण हे काय बोलते. तर कृष्ण म्हणते, हो बाबा, बाळजा आईला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे आणि आता आपल्याला त्यांचं दुसरं लग्न लावून द्यायचं आहे. तुम्हाला ही बायको नको आहे ना? तर तेही शॉक होतात. म्हणजे तू असं काय बोलते? कृष्णा म्हणते, मी खरं तेच बोलते आणि ती त्या पाहुण्यांचं नावसुद्धा सांगते. म्हणते हेच पाहुणे बाळजाबाईला बघायला येणार आहे आणि झालंच तर आजच आपण त्यांचा साखरपुडासुद्धा उरकून टाकूया. पण कृष्णा आणि दुष्यंतने असा प्लॅन केला असता की संध्याकाळी सर्व पाहुणे त्यांनी घरी बोलवलेले असतात, स्वयंपाक वगैरे सर्व, आणि त्यांना सरप्राईज द्यायचं असतं बाळजाबाईच्या ॲनिव्हर्सरीचं आणि बाळजाबाई आणि तिच्या मिस्टरांचं म्हणजे कृष्णाच्या सासऱ्यांचं त्यांना पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं असतं. तर आता हा घरामध्ये असा मोठा एपिसोड होणार आहे. तो तुम्हाला बघायला तयार आहे ना? तर तो पुढील भागात आपल्याला बघायचा आहे. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.